नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात? तर आज आमच्या गावची मनेराची यात्रा आहे, यल्लामा देवीची. तर सगळीकडेच असते. तर चला आज आपण तिकडं देवाला जाणार आहे आणि आमचं गाव पण कसं आहे ते पण बघा आणि तुम्हाला पण यल्लामा देवीचं दर्शन होईल. तर चला आपण आता सगळीच जायचं. चला वेट टू मनेराजरी. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर आज आमच्या गावची यात्रा आहे. तर चला आम्ही चाललो आहे यात्रेला. तर सकाळी लवकर उठलो होतो, मिस्टरांचं जेवण वगैरे बनवून दिलं आणि सगळं काम पण आवरलं. घरातले कामं पण सगळी आवरली पाहिजेत, नाहीतर लगेच जाऊन पण माघार येऊन कामं उरकत नाहीत. त्यामुळे घरातली सगळी कामं आवरली. फक्त कपडे तेवढे धुवायचे ठेवलेले आहेत. मग आता कपडे नंतर आल्यानंतर कपडे धुवायचे म्हटलं चला. तर आमचा मुलगा लहान आकाश, अमृता आणि मी तिघेजण यात्रेला चाललो आहे. कारण गाडीवर तिघंच बसतात, त्यामुळे तिघंच गेलो आम्ही. तर यात्रेमध्ये अशी गर्दी, भरपूर अशी गर्दी झाली आहे, पण आता कमी प्रमाणात, कारण सकाळी आम्ही लवकर गेलो होतो. कारण नंतर गेलो ना गर्दी खूप होते आणि मग दर्शन वगैरे देवाचं व्यवस्थित होत नाही आपणाला. आणि गर्दी नसली ना तर आपणाला म्हणजे आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे, नारळ वगैरे वाढवता येतो, पाया वगैरे पडता येतो. त्यामुळं जरा आम्ही लवकरच गेलेलो आहे. नारळ वगैरे घेतला, हळदी कुंकू हे सगळं घेतलं. आणि बघू शकता पेढे, पुन्हा नारळ, पुन्हा वटीचं, पुन्हा माहेर करण्याचं साहित्य, हे सगळं देवाचं जे साहित्य लागतं आहे ना, भरपूर असं साहित्य म्हणजे आलेलं आहे वस्तू सगळ्या. आणि आमचं गाव जरा म्हणजे खेडं असल्यामुळं नाही, म्हणजे असं बघा डोंगर वगैरे भरपूर आहे तिथं. आणि असं एकदम गावाच्या बाहेरच असं मंदिर आहे. आणि यात्रा काल बोनी होती बरं का. काल लोक बोनी दिवशी भरपूर असे गेलेले होते, त्यामुळं आज काय एवढी गर्दी होणारच नाही. पण आज यात्रा आहे. यात्रा असली तरी पण 12-1 नंतर लोक गर्दी करतात. तर आम्ही म्हटलं चला सकाळी लवकरच जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ पटकन. तर गेलो मंदिरात, गर्दी वगैरे अजिबातच नव्हती, बघू शकताय. बिलकुलही गर्दी नाही. आरामशीर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे छानपैकी. आकाशने नारळ वगैरे वाढवला, पाया पडलो आम्ही. आणि हे मावशे बसले असतात परडी घेऊन ना, त्यांना पीठ मीठ केळ, जर आपण काय दही भात काय बनवून नेलेलं असलं तर त्यांना ते द्यावं लागतं, दक्षिणा वगैरे. तर मी ते नेलेलं होतं, तर मी ते एका मावशींच्या जवळ दिलं. म्हटलं तुम्ही सगळेजण वाटून घ्या, कारण एका पिशवीतच बांधून नेलेलं तांदूळ पीठ मीठ जे काय असतंय ना, केळे वगैरे. तर मग मी त्यांना दिलं. त्यांना सांगितलं तुम्ही सगळेजण घ्या वाटून, आणि त्यांना दक्षिणा पण दिला. आणि इथं बघू शकता, इथं सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित छानपैकी झालेलं आहे. आणि मंदिराचा परिसर एवढं स्वच्छ मस्त, आणि जे भाविक लोक दर्शनाला वगैरे येणार आहेत ना, त्यांची मस्तपैकी अशी काळजी घेतलेली आहे. आणि एकच दिवस असा असतो यात्रे दिवशी आणि बोने दिवशी, की सगळी माणसं अशी एकत्र येतात. आल्यामुळे सगळ्यांची भेट वगैरे होते, दर्शन छान होतं, आपण गप्पा वगैरे मारतो, बरं वाटतं. आणि 4 माणसात आल्यानंतर आपणाला पण समाधान वाटतं. आणि मंदिरात गेल्यानंतर दर्शन घ्यायच्या टायमाला पण आपणाला खूप छान वाटत असतं. तर मी काय वटी वगैरे भरलेली नाही, आणि वटी म्हटलं जाऊ दे, गेल्या वर्षी भरली होती, ह्या वर्षी नाही भरली. नारळ वगैरे वाढवला, आपलं बाकी पेढे बिढे ठेवले आणि आलो आम्ही. तर इथं बघू शकता, या मावशी अशा बसलेल्या आहेत परड्या घेऊन. तर त्यांच्याजवळ दिलं, त्यांनी मला हळदी कुंकू वगैरे लावलं, भंडारा लावला. आणि आपलं दैवत आहे, त्यामुळे आपल्याला जाऊच लागतं. आम्ही प्रत्येक वर्षी काय करतो माहिती आहे का, आम्ही आमच्या गावामध्ये राहिला नाही, इकडं तासगावमध्ये राहिलं आहे. त्यामुळं यात्रेला वगैरे आम्ही जातोच आणि देवाचं दर्शन वगैरे घेऊन येत असतो. देवाला आम्ही कधीच चुकवत नाही. तर ते तिकडं पाठीमाग पण भवानीचं मंदिर आहे एकदम डोंगरात, तर तिकडं पण आम्ही गेलो होतो. आणि एवढी काही गर्दी नव्हती, काय नव्हती, त्यामुळे शांत असं दर्शन वगैरे छान झालेलं आहे. एक प्रदक्षिणा पण घातली मंदिरात. तर आता म्हटलं चला काय काय विकायला आले, काय काय जरा म्हटलं प्रसाद वगैरे घ्यायचा, पेढे वगैरे. त्यामुळं आता आम्ही चाललो आहे असंच बघायला. तर काय काय दुकानं कमी झालेली होती बरं का, कारण बोनी दिवशी जास्त गर्दी होती, दुकानं पण भरपूर होती. तर
चप्पल वगैरे कसं चोराचोरी होऊन जाते ना चप्पलांची, त्यामुळे तिथे साईडला ठेवले होते. चप्पल वगैरे घातली आम्ही पायात आणि असं चाललं आहे आमचं बघायचं. तर सगळं खरेदी तर आम्ही काहीच केलं नाही, फक्त फिरलो, प्रसाद घेतला, पेढे घेतले आणि हळदीकुंकू घेतलं, एवढंच घेतलं, दुसरं काही घेतलेलं नाही. तर आपल्या स्वयंपाकाची लागणारी वस्तू असतात, तवा, कढई, पातेलं, जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे जे भांडे असतात ते इथं लोक घेऊन बसले होते विकण्यासाठी. पुन्हा लहान मुलांची खेळणी वगैरे हे पण होते. पण आपणाला नाही जरी घेतलं तर आपल्याला फिरण्यात जास्त मजा येत असते बायकांना. घेऊ दे नाही तर राहू दे, आपलं बघायचं निवांत काय आणलं विकायला काय नाही. आणि मग तिथं आम्ही काय केलं, म्हटलं चला एक वडापाव खाऊ पण मस्तपैकी. मग इथं बसून आम्ही काय केलं, वडापाव पण खाल्लेला आहे, नंतर पाणी वगैरे पिलो आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघालेलो. आणि इथं लोक जे आले लोक असतात ना त्यांना जेवण्याची खाण्याची सगळी सोय केलेली आहे. तर आम्ही काही जेवण वगैरे केलेलं नाही, माघारी येऊन म्हटलं परत करायचं. म्हटलं चला 2-2 वडापाव पण खाऊ, पाणी प्यायचं, नंतर जायचं आहे आपणाला. तेवढंच आपल्या जीवाला एन्जॉय कधी तर आपलं तेवढं. तर मिस्टरांना चला म्हणताना मिस्टर काय आलेले नाही, त्यामुळे मुलगा मुलगी मी आम्ही तिघंच आलेलो आहे. इथं लहान मुलांची बघा खेळणी तर आले भरपूर, असे चक्र आले त्यात बसून फिरण्यासाठी. आणि प्रत्येक वर्षी खूप गर्दी असते, पण यावर्षी काही गर्दी नाही बरं का, जास्त प्रमाणात गर्दी कमीच आहे. आणि चिनी मातीच्या भरण्या वगैरे अशा पण सगळ्या वस्तू आलेल्या होत्या मिठाच्या. हे पण मी काही घेतलेलं नाही, म्हटलं बिनकामात घरात पसारा नको म्हणून काहीच घेतलेलं नाही. मी फक्त बघितलं काय काय आले काय नाही. ते बघू शकता अशी सगळी भांडी, छान छान भांडी आलेले आहेत. आणि इथं तमाशा पण असतो, लोक बघायला. आता सकाळ सकाळी अजून कोण आलेलं नाहीत, 10 वाजल्यानंतर असतोय. तर एक माणसं असं यायला चालू झालेत. असे गाडे फुल लागलेत बघा, पाणीपुरी, पुन्हा पुरी भाजी, वडापाव, असं सगळे खाण्यासाठी, म्हणजे सगळे पदार्थ इथं रेडी आहेत लोकांना खाण्यासाठी. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांची सोय केलेली आहे इथं. आणि परत येऊन आणि आम्हाला कपडे धुवायचे होते, बाकी सगळं काम आवरलं होतं पण कपडे वगैरे धुवायचे होते. तेव्हा म्हटलं चला पटकन, आता दर्शन वगैरे झालं आहे तर माघार येऊन आपल्याला कपडे वगैरे धुवायचे आहेत. आणि हे कसं वाळत नाही लवकर कपडे, कारण हा हिवाळा असल्यामुळे धड ऊन पण नसतं, धड सावली पण नाही, असा प्रकार होऊन बसतोय. तरी तर गाडी उभा केली ती, म्हटलं चला आता आपल्याला जायचं आहे. तर मग मुलगा गेला गाडी आणायला, तर आम्ही इथं थोडा वेळ थांबलो. इथं प्रसाद घेतला आहे बघू शकता. आणि त्या मावशीने तो प्रसाद खूप छान होता, म्हटलं चला प्रसाद घेऊ. तर 1 किलो चिरमुरे आणि जे काही मिक्स असतंय ना ते मी घेतलं, पेढे घेतले. आणि इथं प्रसादासाठी भरपूर असे लोकांनी बघा कसं हे केलेलं आहे, दुकानं टाकलेले आहेत. पेढे, पुन्हा चिरमुरं, भेळ, आपणाला जे काय लागतंय ते सगळ्या वस्तू यांच्याजवळ आहेत. आता 12-1 वाजल्यापासून लोक गर्दी करणार. आता सकाळ सकाळी एवढं काही गर्दी वगैरे नसते. आणि मिस्टरांनी सकाळी पैसे दिले, ते म्हणले प्रसाद वगैरे भरपूर घेऊन येऊ, त्यामुळे मी पेढे आणि चिरमुऱ्यांचा प्रसाद वगैरे घेतलेला आहे.
तर इथं बघू शकता फोटो वगैरे, प्रत्येक देवांचे फोटो वगैरे पण आलेले आहेत. आत्ता काय काय बायका बघा आत्ता यात्रेला यायला लागलेत. आम्ही परत चाललो आणि त्या बायका आता यात्रेला यायला लागलेत. इथं काय हां, इथं हे आमच्या गावातला सरकारी दवाखाना आहे, बघू शकताय. पहिला लहान होता छोटा, पोरांना आमच्या लस वगैरे द्यायची झाली ना तर त्या छोट्या दवाखान्यात जायला लागायचं. आता मोठा दवाखाना झालेला आहे. आणि इथं मराठी शाळा पण आहे, मनेराजुरीची. आणि असं गाव आहे बघा, एकदम साधं. आणि आम्ही आमच्या मिस्टरांची कॉलेज आहे बरं का. 11वीपर्यंत इथं कॉलेज केलं आहे आमच्या मिस्टरांनी. एकदम जुनं कॉलेज आहे. इथं साईडने दुकानं वगैरे अशी लांब लांबपर्यंत आहे. खेडेगाव म्हटल्यानंतर असंच आहे, थोडे थोडे घरं असतात. शेती वगैरे साईडनं इकडे इकडं आहे. इथं हॉटेल पण आहेत बरं का, हॉटेल वगैरे आहेत साईडनं. आणि इकडं आमच्या गावाला मनेर बागा वगैरे भरपूर आहेत, बागा. आणि बागात जास्त करून आहेत, दुसरं काही जास्त नाही. तर आता चला, व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.